ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत कथित अपमानास्पद वक्तव्य, ग्रामसेवक युनियन आक्रमक. रविराज साबळे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी, गटविकास अधिकाऱ्याला ग्रामपंचायत अधिकारी यांचे निवेदन. राज्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या, युनियनचा दावा. नमस्कार, आपण पाहत आहात व्हिजन न्यूज महाराष्ट्र, जनतेचा आवाज. गंगाखेडमधून एक आज महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओतील कथित वादावरून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनची गंगाखेड तालुका शाखा आक्रमक झाली आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्याबाबत अपेक्षार्ह, अपमानास्पद आणि बदनामीकारक शब्दप्रयोग केल्याचा आरोप करत रविराज साबळे यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी युनियनने केली आहे. या संदर्भात गंगाखेड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नेमका युनियनचा आरोप काय, निवेदनात कोणत्या मागण्या आल्या आहेत आणि या प्रकरणाचा आता पुढे काय होणार, पाहूया व्हिजन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. कथित वक्तव्यावरून वाद, ग्रामसेवक युनियन आक्रमक. व्हिजन न्यूज महाराष्ट्र, गंगाखेड. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओतील कथित वक्तव्यावरून आता महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन गंगाखेडची तालुका शाखा आक्रमक झाली आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत कथित अपेक्षार्ह, अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला असून या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात 15 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा गंगाखेडच्या वतीने पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर देण्यात आलेले आहे. युनियनने दिलेल्या निवेदनानुसार सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये रविराज साबळे यांनी राज्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत अत्यंत बेजबाबदार, अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित वक्तव्यामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याचा दावाही युनियनने आपल्या निवेदनात केला आहे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतात, असेही संघटनेने म्हटले आहे. अधिकाराबाबत कथित वक्तव्य, आता कायदेशीर कारवाई होणार का? ग्रामपंचायत अधिकारी हे शासन आणि ग्रामीण जनतेमधील महत्त्वाचा प्रशासकीय दुवा म्हणून काम करतात. ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना, विकास कामे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. अशा परिस्थितीत संपूर्ण अधिकारी वर्गाबाबत कथित आणि अपमानास्पद शब्दांचा वापर झाल्याने संघटनेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. युनियनने संबंधित सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांची तातडीने तपासणी करण्याची मागणी आणि ते डिलीट करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे. युनियनने निवेदनात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित लागू कायदेशीर तरतुदीनुसार प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच कथित बदनामीकारक आणि चित्तावणीखोर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटविण्याची आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून संघटनेने केलेली आहे. या मागण्यांचे निवेदन पंचायत समिती प्रशासनाकडे सादर करण्यात आले. तुम्ही जर युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडिओ, संबंधित वक्तव्याबाबत ग्रामसेवक युनियनची नेमकी काय मागणी आहे, कार्यवाही झाली नाही तर संघटनेची पुढील भूमिका काय राहणार, संबंधित व्हिडिओबाबत कोणते डिजिटल पुरावे प्रशासनाकडे दिले आहेत. दरम्यान ग्रामसेवक युनियनने निवेदनात केलेले आरोप हे संघटनेचे आरोप आणि दावे आहेत. संबंधित व्हिडिओचा संपूर्ण संदर्भ, त्याची सत्यता आणि आरोपाबाबत रविराज साबळे यांची अधिकृत भूमिका स्वतंत्रपणे समोर येणे तितकेच महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर प्रसारित कथित व्हिडिओतील वक्तव्यावरून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनची गंगाखेड तालुका शाखा आक्रमक झालेली आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्याचा केलेला आरोप, कठोर कायदेशीर कारवाईची मागणी संघटनेने केली आहे. आता प्रशासन या निवेदनावर नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गंगाखेड म्हणून कॅमेरामॅन संघ मी गंगाधर कांबळे, व्हिजन न्यूज महाराष्ट्र, गंगाखेड. अशाच नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी व्हिजन न्यूज महाराष्ट्रला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा व्हिजन न्यूज महाराष्ट्र, सत्याचा आवाज जनतेसाठी.